आपल्याला NPSमध्ये फंड मॅनेजर आणि स्कीम बदलता येते, त्याचा हा व्हिडिओ आहे। ते बदलण्यासाठी प्रथम आपण जायचं आहे ते म्हणजे NPSच्या ॲपमध्ये गेल्यावर आपला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा। तो टाकल्यावर लॉग इन ओके बटन दाबायचं आणि इथं 3 रेषावर क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे स्कीम चेंज, त्याला क्लिक करायचं। इथं क्लिक करायचं तर आपल्या बाय डिफॉल्ट 3 स्कीम आहे, आपल्याला त्या बदलायचं असेल तर चेंज बटनावर क्लिक करायचं। याच्यामध्ये परत 3 ऑप्शन आहे स्टँडर्ड, ॲक्टिव्ह आणि ऑटो। स्टँडर्ड म्हणजे आत्ता आपली जी आहे ती, ऑटो म्हणजे आपल्याला याच्यात ऑटोमध्ये एकच सिलेक्ट करता येते LC50 किंवा LC50। LC50 सिलेक्ट करायची असेल तर म्हणजे 50% आपला फंड हा इक्विटीमध्ये जाईल। त्याच्यामध्ये मग समजा आपल्याला HDFC फंड मॅनेजर चेक करायचं, सबमिट बनायचं, एक OTP येईन, ओके बनायचं। तसं जरी नसेल करायचं नंतर आपण ॲक्टिव्ह स्कीम सिलेक्ट करायची असेल तर ॲक्टिव्हमध्ये आपल्याला इथं आलेलं आहे आपण 3 फंड मॅनेजर घेऊ शकतो। त्यामध्ये पहिला फंड मॅनेजर समजा मी HDFC घेतला, इथं 3 स्कीम येते, सध्या इथं एकच स्कीम दिसत आहे जी। इथं 3 स्कीम येतात, जिथं जी तिथं ई लिहिलेला असतो, दुसऱ्या ठिकाणी C आणि तिसऱ्या ठिकाणी G। आपल्याला जिथं ई लिहिलं ते इक्विटीमध्ये 50% पैसे टाकायचे, C जिथं लिहिलं आहे तिथं 30% आणि उरलेले 20% पैसे Gमध्ये भरायचे। असे 3 फंड मॅनेजर सिलेक्ट करायचे, त्याला ओके करायचं। इथं पर्सेंटेज टाकायचं, आपल्याला समजा G फंडमध्ये मला 20% टाकायचं तर हे 20 करायचं, सबमिट करायचं, OTP येतो। अशा प्रकारे आपण आपले NPS अकाउंटमधले स्टेटमेंट हे बदलू शकतो। NPSचे बदललेले फंड स्टेटमेंट माझ्याकडे आहे, ते HDFCमध्ये 50%, परत HDFC लिमिटेडमध्ये ECG 50-30-20 असं केलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे 3 स्कीम दिसतात ECE, ह्या तिन्ही प्रकारे आपण ते बदलू शकतो। म्हणजे आता आपण फक्त LIC UTI ह्याच्यावर अवलंबून न राहता आपण ह्या 3 स्कीममध्ये ही गुंतवणूक करू शकतो आणि आपला फंड मॅनेजर हा वर्षातून 1 वेळा आपण बदलू शकतो।